मंडळी नमस्कार. पुणे शहरालगत असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेंमध्ये अनेक गाव व वस्त्यांचा वावर आहे. आजच्या भटकंतीमध्ये मी निघालोय अशाच एका घाटमाथ्यावर असलेल्या टुमदार गावाची सफर करायला, ज्याचं नाव आहे पठारवाडी. पुणे बँगलोर महामार्गावरनं नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यावर शिंदेवाडी हे गाव लागतं. या गावातूनच डावीकडचे वळण घेताच आपल्याला हा रस्ता पठारवाडीकडे घेऊन जातो. महामार्गावरून डावीकडचे वळण घेतल्यावर रस्त्यावरची वर्दळ व वाहनाचा गोंगाट आता कमी जाणवत होता. शिंदेवाडी हे गाव ओलांडून थोडं पुढे आल्यावर गोगलवाडी नावाचं एक सुंदर गाव आपल्याला पाहायला मिळतं. गोगलवाडी हे गाव महामार्गापासून थोडं लांब असल्यामुळे इथली नीरव शांतता नक्कीच तुम्हाला समाधान देईल. मंडळी नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मंडळी, मी आत्ता निघालेलो आहे पठारवाडीला. तर आत्ता तुम्ही बघितलं की नवीन कात्रज बोगदा ओलांडून मी 1 किलोमीटर पुढे आलो आणि तिथून डाव्या हाताचा जो रस्ता आहे तो शिंदेवाडी आणि वेळू या गावातून मला इकडे गोगलवाडीला घेऊन आला आणि गोगलवाडीवरनं हा रस्ता जो आहे तो आता आपल्याला पठारवाडीकडे घेऊन चालला आहे. तर वाटेत खूप चांगला निसर्ग पाहायला मिळतो आहे. थोडासा मध्ये रस्ता खराब होता, गोगलवाडीच्या तिथे रस्त्याचं काम चालू आहे, पण इथून पुढचा रस्ता तसा चांगला आहे. तर इथून बघू शकता तुम्ही, हा रस्ता जो आहे हा वर तिकडे पठारवाडीला चालला आहे आणि हाच रस्ता पुढे जाऊन बोबदेव घाटाचा जो रोड आहे, आणि सासवड चा जो रोड आहे तिथे मिळतो. सकाळच्या शांत वातावरणामध्ये अशा निसर्गरम्य रस्त्यावर भटकंतीचा योग घडून आला की आपला आठवडाभराचा थकवा अगदी सहज पळून जातो. मंडळी बघा, तो घाट चढून मी आत्ता थोडं वर आलो आहे. आता मस्त सूर्यनारायणांचं दर्शन होतं आहे आपल्याला आणि या घाटावरून हा जो नजारा दिसतोय तो तुम्हाला मी दाखवतो. तर इथून बघा, जो पुणे बँगलोर महामार्ग आहे तो इथून दिसतोय. गाड्याची जी ये जा चालू आहे ती पण आपल्याला इथून पाहायला मिळते आणि हे पूर्ण दृश्य. आणि खाली जी गावं आहेत ते वेळू, शिंदेवाडी आणि हायवेच्या लगत जी गावं आहेत ती आपल्याला इथून पाहू शकतो. आणि हा तो रस्ता, हा घाट चढून आपण वर आलोय. एक बाईक येते त्या रोडनी, असा तो रस्ता आहे. आणखी थोडं पुढे आल्यावर या ठिकाणी उभं राहून इथला आजूबाजूचा परिसर परत एकदा निहाळत बसलो. या मार्गावरून थोडं पुढे आल्यावर पठारवाडी येथील प्राचीन चतुर्मुख शिव मंदिर पाहायला मिळालं. या गावातील चतुर्मुख शिव मंदिर जनमानसात तसं बरचसं प्रचलित आहे, कारण या मंदिराचा इतिहास खूप खोलपर्यंत रुजलेला आहे. श्री ब्रह्मदेवानी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्याच ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले आहे, असा उल्लेख काही ठिकाणी आपल्याला आढळतो. पुरंदर तालुक्यातील करा नदीचे उगमस्थान म्हणून या चतुर्मुख डोंगराचा उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. सकाळच्या या सुंदर व शांत वातावरणामध्ये महादेवाचे दर्शन घेण्याचा अनुभव मनाला समाधान देणारा होता. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येणारी सूर्यकिरणे जणू श्री महादेवाचा अभिषेक करण्यासाठी आली आहेत असं जाणवत होतं.
या मंदिरामध्ये शांत वातावरणात दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. मंदिरातून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला दिसणाऱ्या डोंगर रांगेमध्ये श्री काळूबाई देवीचं मंदिर स्थापित आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला असलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ घेतला. या मंदिरामध्ये काही वेळ घालवल्यानंतर मी माझा मोर्चा वळवला तो पठारवाडी या गावाकडे. पठारवाडी हे गाव ओलांडून मला श्री काळूबाई देवी मंदिराकडे जायचे होते. पठारवाडीमध्ये येण्यासाठी आणखी एक मार्ग म्हणजे बोबदेव घाट वर चढून आल्यावर उजवीकडचे वळण घेतल्यास या रस्त्याने आपण पठारवाडीमध्ये येऊ शकतो. पठारवाडीतील या पुलावर उभं राहून इथला आसपासचा परिसर निहाळला. हा पूल ओलांडल्यानंतर डावीकडचे वळण घेऊन मी आता श्री काळूबाई देवी मंदिराकडे प्रस्थान केलं. या मंदिराकडे घेऊन जाणारा रस्ता काही ठिकाणी फार चांगल्या परिस्थितीमध्ये नाहीये, त्यामुळे आपल्याला गाडी सावकाश चालवावी लागते. समोर दिसणाऱ्या घाटमाथ्यावर असलेले काळूबाई देवीचे मंदिर या प्रवासात आपल्याला बऱ्याच ठिकाणाहून पाहायला मिळते. हा मुख्य रस्ता सोडल्यानंतर उजवीकडचे वळण घेऊन मी या चढणीच्या रस्त्याला लागलो. काही अंतरच असलेला हा कच्चा रस्ता ओलांडून मी शेवटी काळूबाई देवी मंदिरापर्यंत पोहोचलो. मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केल्यावर आपल्याला बरीचशी फुलझाडे पाहायला मिळतात. मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आत आलो, पण त्यावेळी हे मंदिर बंद होतं. त्यामुळे बाहेरूनच श्री काळूबाई देवीचे दर्शन घेऊन मी इथे असलेले आणखी काही मंदिरे पाहण्यासाठी निघालो. या दोन मंदिरामध्ये दर्शन झाल्यावर येथील आजूबाजूचा परिसर कॅमेऱ्यामध्ये कैद केला. या घाटमाथ्यावरूनच परत एकदा पुणे बँगलोर महामार्गावर असलेली काही गावं आणि गोगलवाडीचा हा तलाव पाहायला मिळाला. या मंदिरामध्ये दर्शन घेऊन मी माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मंडळी, ही जी टेकडी दिसते या टेकडीवरच ते शिवमंदिर आहे. या टेकडीवरून आपण खाली उतरलो पठारवाडीकडे. पठारवाडीतून आपण तो ब्रिज क्रॉस केला आणि डाव्या हाताचा जो रस्ता आहे तो हा आहे, जो आपल्याला काळूबाई मंदिराकडे घेऊन येतो. आणि आपण जो आलो गोगलवाडीवरनं पुण्यातून, तो जो रस्ता आहे
त्या टेकडीच्या शेजारूनच आपल्याला तो असा खाली घेऊन येतो इकडे. आणि आता बघा, हा जो रस्ता आहे, एक इकडे येताना कच्चा रस्ता आपल्याला लागतो, तर तो कच्चा रस्ता आपल्याला काळूबाई मंदिराकडे घेऊन जातो. हा रस्ता थोडासा मध्ये खराब आहे, म्हणजे एक गाडी जाऊ शकेल एवढाच रुंद रस्ता आहे, पण वर मंदिरापर्यंत गाडी जाते. फक्त काळजी एवढी घ्यावी लागेल की वाटेत थोडेसे खड्डे आणि दगड आहेत मोठे मोठे, तर लो ग्राउंड क्लिअरन्स असलेल्या गाड्यांना थोडासा त्रास होऊ शकतो. पण सावकाश जर गाडी घेऊन गेलात तुम्ही तर जाऊ शकता. आणि हे ते मंदिर आहे. आणि हा जो रस्ता आहे हा परत आपल्याला गोगलवाडीकडे घेऊन जातो. गोगलवाडीपासून साधारण 1 ते 2 किलोमीटरवर आपल्याला तो मुंबई बँगलोर हायवे आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही त्या मार्गे आलात त्या टेकडीच्या शेजारून, तर शिवमंदिरचं दर्शन घेऊन खाली पठारवाडी करून काळूबाई मंदिराकडून परत जर पुण्याकडे जायचं असेल तर हा रस्ता तुम्ही परत पुणे बँगलोर मार्गाला निघू शकता. परतीच्या मार्गावर गोगलवाडी येथील सुंदर तलाव पाहायला मिळाला. निसर्गरम्य वातावरणामध्ये पठारवाडी व येथील आजूबाजूच्या परिसरात भटकंती करून मनाला खूप समाधान मिळालं. गोगलवाडी या गावामधून मी पुन्हा एकदा पुणे बँगलोर महामार्गाकडे जाणारा रस्ता शोधू लागलो. परतीचा मार्ग मला गोगलवाडीमध्ये या ठिकाणी घेऊन आला, ज्या ठिकाणाहून मी सकाळी उजवीकडचे वळण घेऊन पुढे गेलो होतो. मंडळी, पुणे शहराजवळील या निसर्गरम्य भटकंतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.